वरळी स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या स्टॅम्प पेपरचं गौड बंगाल काय असा सवाल उपस्थित झाला। अज्ञात व्यक्तीने अनेक गोण्या भरून स्टॅम्प पेपर जाळलेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी, वरळी स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या स्टॅम्प पेपरचं गौड बंगाल काय आहे। अज्ञात व्यक्तीने अनेक गोण्या भरून स्टॅम्प पेपर जाळलेले आहेत। स्टॅम्प पेपर जाळत असल्याच्या बातमीनंतर वरळी स्मशानभूमीमध्ये गर्दी झाली आहे। स्टॅम्प पेपर कटिंग मशीनने तुकडे करून आणल्याची ही माहिती आहे। गर्दी जमल्यानंतर स्टॅम्प पेपर जाळणारा व्यक्ती घटनास्थळावरून पसार झालेला आहे। महत्वाची बातमी आपण वरळीतनं बघतोय। वरळीतली ही बातमी येते। वरळीमध्ये स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या पेपरचं गौड बंगाल काय असा प्रश्न उपस्थित होतोय। अधिक माहिती जाऊयात, आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। मयुरेश, संदीप, जर आपण बघितलं वरळीचं स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीमध्ये एका टेम्पोमधून तब्बल अनेक मोठ्या प्रमाणात गोणे ह्या ठिकाणी आणल्यात आणि त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने ह्या ठिकाणी त्या गोणीमधील शासकीय जे डॉक्युमेंट्स आहे, महत्त्वाचे जे डॉक्युमेंट होते ते ह्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलात। मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी जर बघितलं स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात गोण्या आहेत, तब्बल एक नाही तर 50हून अधिक गोण्या ह्या ठिकाणी आहेत। आपण जर ह्या ठिकाणी बघितलं, जे शासकीय पेपर आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंटवर स्टॅम्प देखील लावण्यात आले आणि ते ह्या गोण्यामध्ये आहेत आणि त्याचे मशीनने बारीक तुकडे करून ते पेपर ह्या ठिकाणी जाळण्यात आले आहेत। आपण जर बघितलं, ह्या गोण्यावर देखील जे डॉक्युमेंटचा स्टॅम्प आहे किंवा तारीख आहे ह्या ठिकाणी आपण पाहू शकतात। आणि जर आपण ह्या ठिकाणी बघितलं की जे मशीनमध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत, शासकीय जे डॉक्युमेंट आहेत, त्याचे बारीक तुकडे ह्या ठिकाणी केले आहेत मशीनच्या ह्याच्यातून आणि हे जे कागद आहे, हे कात्रण आहे, हे बारीक करून ह्या ठिकाणी आपण जर बघितलं, जे डॉक्युमेंटचा जो शासकीय जो शिक्का असतो तो देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या परिसरात एका अज्ञात व्यक्तीने हे डॉक्युमेंट जाळले। त्यानंतर ह्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी मोठी संख्येने ह्या ठिकाणी गर्दी केली आणि या ठिकाणी जो जाळणारा व्यक्ती होता तो ह्या ठिकाणी पसार झाला। मात्र या घटनास्थळीची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस देखील ह्या घटनास्थळी दाखल झालेत आणि हे डॉक्युमेंट कुणी आणलेत याचा शोध सुरू केला आहे। मात्र या ठिकाणी जर परिसरात बघितलं, स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात गोण्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की 50हून अधिक गोण्या ह्या ठिकाणी आहेत। या गोण्या कुणी आणल्यात, कशा आणल्यात ह्याचा देखील तपास आता पोलीस करत आहेत। कुठले डॉक्युमेंट आहेत ह्याचा देखील शोध आता पोलीस करत आहेत। मात्र या गोण्यामधील जे मशीनद्वारे जे बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्या कागदाचे शासकीय डॉक्युमेंट ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळण्यात आहेत। आपण जर बघितलं, एक खड्ड्यामध्ये हे सगळे डॉक्युमेंट आहेत ते जाळण्यात आले आहेत। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे जे कात्रण आहे ते जाळले आहेत आणि आता या ठिकाणून अनेक जे नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांनी आता ज्या व्यक्तीने हे जाळले त्याचा शोध घ्या पोलिसांना अशी देखील विनंती केली आहे। हे कुठले डॉक्युमेंट आहे ह्याचा देखील लवकरात लवकर तपास करा अशी देखील आता मागणी इकडचे नागरिक करत आहेत। अगदी मयुरेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोण्या भरून अशा प्रकारे कटिंग करून शासकीय पेपर आणण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये खरंच काही रॅकेट आहे का किंवा ही कागदपत्र नेमकी कुठे आहेत, कसली आहेत, अशा प्रकारची सुद्धा आता शंका उपस्थित केली जाते आहे। त्याबद्दल काय सांगतील आणि ज्या वेळेला पहिल्यांदा कुणी बघितलं तिथला प्रत्यक्षदर्शी तिथं उपस्थित आहे का, याबद्दल जरा चौकशी करा। संदीप, जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोण्या आहेत। मात्र ह्या गोण्यामध्ये प्रत्येक गोण्यामध्ये शासकीय डॉक्युमेंट आहेत। मात्र हे डॉक्युमेंट कुठले आहेत ह्याचा शोध अजूनपर्यंत पोलीस घेत आहेत, कारण की आपल्यापर्यंत माहिती एवढी आली आहे की हे डॉक्युमेंट शासकीय डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटवर स्टॅम्प देखील आहेत आणि हे मशीनद्वारे हे जे बारीक कात्रण केल्या ते जाळण्यात आले। आणि ह्या ठिकाणी जे नागरिक आहेत मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी, जेव्हा नागरिकांना ह्या बाबतची माहिती मिळतात, नागरिक देखील ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आणि त्यानंतर ज्या अज्ञात व्यक्तीने हे डॉक्युमेंट जाळले तो ह्या ठिकाणी पसार झाला। मात्र काही स्थानिक आपल्या सोबत आहेत, त्यांनी हे पाहिलं आणि त्यांनी हा मुद्दा उचलून, कारण की या प्रकारे अनेक वेळा या ठिकाणी डॉक्युमेंट जाळण्यात आले असा देखील आरोप आता नागरिक करत। काय सांगाल, हे डॉक्युमेंट या ठिकाणी आहेत, शासकीय डॉक्युमेंट आहेत? मी माझं नाव सांगतो तुम्हाला। माझं नाव दीपक भाई सापळे, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उपशाखा प्रमुख आहे। आणि पहिली गोष्ट तर मला हेच कळत नाही काय, आत्ता वाजले 10:30 वाजलेले आहेत, 10:30 वाजता हे कुठले डॉक्युमेंट जाऊ शकतात, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट की एवढ्या गोण्या कुठनं आल्यात आणि 31 तारीखपासून जाळतात आहेत, पण 31 लोकांनी हे नाही केलं, पण आज जास्त जाळायला लागले आणि पूर्ण त्याचा धूर झाला आणि त्याच्यामुळे सगळे उडत होते कागद। जाळल्यानंतर राख उडते ना तशी उडायला लागली, त्याच्यामुळे सगळ्यांनी त्याचं हे केलं आणि त्यामुळे सगळे पक्षाची लोक, म्हणजे सगळ्या समाजाची पक्षी लोक, नक्की हे कुठले डॉक्युमेंट आहेत, उद्धव साहेबांचे डॉक्युमेंट आहेत किंवा शिंदे साहेबांचे डॉक्युमेंट आहेत
किंवा मराठा आरक्षणचे डॉक्युमेंट आहेत किंवा ओबीसी डॉक्युमेंट, आम्हाला त्यातलं काही माहीत नाही. पण त्यावरती स्टॅम्प पेपर होती, स्टॅम्प पेपर दिसतोय म्हणजे कटिंग केलेले, म्हणजे कुठले ते आम्हाला माहिती नाही. आणि एवढ्या टायमाला हे जाऊ शकतच नाही, पहिली गोष्ट साहेब, समजलं का. पण हे चालणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जायचं होतं तर तुम्ही दिवसात जायला पाहिजे होतं आणि परमिशन घेतलं पाहिजे होतं. आणि तुम्हाला मंत्राचे पेपर जायचे होते तर मंत्रालय कुठे आहे, तिकडे, आणि वरळी समशनभूमी कुठे आहे, इकडे. म्हणजे तुम्हाला इथे जायचं ते अथॉरिटीच नाही आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला जायचं होतं तिकडे जायचं होतं ना. मग इथे का आलेत आणि लोकांना प्रदूषण का करता. आपण जर होळी जाळतो तेव्हा प्रदूषण होतो, होळी जाळल्यावरती प्रदूषण होतं. मग हे जाळल्यावरती प्रदूषण होत नाही का. हे जे कागद उडत आहेत सगळे, आणि कुठले कागद उडत आहेत ते तर कळलं पाहिजे. नक्की मराठा आरक्षणचे आहेत की उद्धव साहेबांचे आहेत की आणि काय, आम्हाला काय माहिती नाही. आता तुम्ही काय काही आहेत करणार? कारण मोठं रॅकेट आपल्याला समजतं, रॅकेट आहे, कारण रॅकेट. की मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत, गोण्या भरून ह्या ठिकाणी डॉक्युमेंट आलेत आणि ते जाळण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करत. जसं तुम्हाला समज, तुम्ही देखील ह्या ठिकाणी आलात, काय सांगा. ॲक्च्युली हे मंत्रालयाचे जे डॉक्युमेंट्स असतात, जे शासकीय डॉक्युमेंट्स असतात, ते कधी जाळले जात नाहीत, तर ते सेव्ह केले जातात. हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते मंत्रालयामधले डॉक्युमेंट्स आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही वरळी स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीमध्ये असे डॉक्युमेंट्स जाळणं हा दुसरा गुन्हा आहे. की ह्या सगळ्यामध्ये एक अधिकारी म्हणतो आहे की हे आम्ही फोर्टमधून आणलेले आहेत, मंत्रालयाचे डॉक्युमेंट्स आहेत, त्याला कट केलेलं आहे आणि मग आता तिथे डिस्ट्रॉय करत. कोण अधिकारी होतं? अधिकारी आता इथेच आहेत, त्यांनी ते नाव पण सांगायला तयार नाही आहेत. त्यांच्यावरती 2 पोलिसांचा स्टाफ होता. पण ज्यावेळेस आम्ही विचारलं की बाबा हा वरळीचा पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे का, तर वरळी पोलीस स्टेशनला सुद्धा ह्याच्याबद्दलची कल्पना नाही. दुसरी गोष्ट, हा 15 अगदी मयुरेश, दिवसापासून